तर रामराम मंडळी. तर आज आपले महाशिवरात्र मोठी महाशिवरात्र निमित्त तुम्हाला आहे ना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करून टाका. तर आपला ब्लॉग पडतो करेक्ट 7:25ला. हां, तर मित्रांनो आता आहे ना मस्त फराळाचं केलं. तुम्ही केलं का नाही कमेंटमध्ये सांगा. आणि आता मी नाही का तसं गायला नाही का आम्ही ते जसं फराळाचं देऊन येतो आता. तर चला मित्रांनो, तर मग गाईला घेऊन जातो. कोणत्या जाऊ दे, परत म्हातारी म्हणले असते काय काय नाही ज्याने डोकरी ती. तर मित्रांनो, तर बाकी तुमचं काय चालू आहे तर आपल्याला कमेंट करून सांगा. अरे जाऊ घेऊन मग तर मित्रांनो, तर फराळाचं आहे ते म्हणजे काय देऊन आलं का मग काय. चला मित्रांनो, तर कायला फराळाचं घेऊन चप्पल वगैरे घालतो आता मी. तर मित्रांनो, आपले आहे ना ब्लॉग शेवटपर्यंत बघत जा. मिनी ब्लॉग काय लोक काय करतात माहिती का, नुसतं दाबी त्यांना लगेच कट करून द्यायच्या. अरे कट नका करू, जो शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपले ब्लॉग तुम्हाला आवडत नसेल तर कमेंट करून सांगा भाऊ. काय सांगा तुम्हाला, आता नाही आवडत का फक्त एकच कमेंट करा तुम्ही, मग तुम्हाला दाखवतो मग मी. हां काय मित्रांनो, कमेंट करीत नाही काय नाही, आवडत आहे ते बी नाही सांगत. पूर्ण शेवटपर्यंत कोण पाहतं बरं, शेवटपर्यंत कोणीच पाहत नाही. आता चाललं मी गायला फराळाचं द्यायला, तुम्ही म्हणते का असं तसं. पाहू मित्रांनो तुमच्या म्हणण्यावर, आता मी काही बोलत नाही पुढचं. तुम्हाला करायचं सबस्क्राईब करू शकता, नसेल करायचं नका करू. तुमचं म्हणणं आहे तसं पहा. जाऊ द्या, मी गायला देतो फळाचं मग दाखवतो तुम्हाला मग काय नाही विलाजी. तर मित्रांनो, हे बघू शकतात दोन आपल्या गावड्या, एक सांबरीन एक शोकरी. तर त्यांना दिलं आहे आपलं फराळाचं, कारण ते गाव माताची आपली माता लक्ष्मी आहे. कारण फराळाचं दिलं आहे आता मस्त. आता मी ना काय करतो, घरी जातो घरसारखे ना. चला मित्रांनो, जर तुम्हाला पण घेऊन जातोय मोर तर चला. मित्रांनो, आपली कापाशी बरं का, तुम्हाला आपलं घर दाखवतो मी बॅक कॅमेऱ्यानंतर. हे बघा बरं का, तर मित्रांनो ते बघा आपलं घर आहे. आणि ते बघा तिथं आपलं घर आहे मोठं, एअरटेलचं चिन्ह टाकलं आहे घराच्या मागच्या बाजूनं. हे आपलं वावर. आता काही हरभरा वगैरे काढून टाकला इथला. चला मित्रांनो, आपण समोरच्याच कॅमेऱ्यानं बातम्या करूया. तर मित्रांनो, तर पोलिसाची गाडी चालली आहे. आणि आज महाशिवरात्र श्री क्षेत्र कसं मोठा महादेव जाते का आमच्या डोंगरावर, खूप मोठं आता गर्दी असं ना आज. ते बघा पोलिसाची गाडी चालली, बोलेरो मस्त गाडी मित्रांनो. गाड्यावर गाड्या चालल्या. आज श्री क्षेत्र मोठा महादेव डोंगरावर मोठं हे मित्रांनो आपलं जातेगावचं. तर खूपच गर्दी असेल आज. मित्र पण म्हणत होते मला चाल, तर मी काय गेलो नाही. कारण एक चुलत भाव पण म्हणे चाल म्हणे आपण जाऊ म्हणे डोंगरावर. म्हणलं नको, म्हणलं भाऊ जाऊ कधीतरी अजून नाही का. चला मित्रांनो, तर हे थोडी ॲक्टेलगेट हात व्हायची येणं जरा ना धुवून काढतोय. हां, तर मित्रांनो मी आता आहे ना जातो घरावरती. आपल्या दाखवतो आपल्याला श्री क्षेत्रपेक्षा पिनाकेश्वर मोठा महादेवचा डोंगर. तर बघा मित्रांनो, तुम्हाला दाखवतोय महाशिवरात्री निमित्त. ते बघा मित्रांनो, तिथून असं डोंगर आहे. आपली गाडी तिकडं पेडका डोंगर आहे. इकडं आपले झाडाला लागलेले आंबे.
कसे मित्रांनो इकडे आपली गाडी, तिकडं डोंगर आहे. तर चला मित्रांनो, तर मग काय आपलं एकदम विशेष नाही दार आहे का. हे आपली डोरांची सोय मित्रांनो, पत्रे बित्रे एकदम टाकून दिली. पावसाला लगेच टाकायची म्हणजे त्यांना. पायऱ्या चढून चढून खूप पाय दुखते मित्रांनो डायरेक्ट एकदम. तर मित्रांनो आता मस्त एकदम खुर्चीवर बसलोय. आपले वाटायचे का आता का त्या मित्रांनो लय औषध लावून टाकलो आपण. लय दवाखाने करून पाहिले पण काय बरं होत नाही भाऊ. वाटायचे का आता काय करायला लागेल का त्यासाठी. तर मित्रांनो आपलं एकदम चेहरा एकदम असं आज असं कॅमेरामधनं एकदम फोकस पडतोय मित्रांनो. कारण काय माहिती का नु. तर हे बघा मित्रांनो, असं इकडे ना ऊन पडेल आणि ते फडची खाली तर ते ऊन राहतं ना, तर ते खालचं ते उजाड तुम्हाला इकडे याच्यावर पडवला आणि ते कॅमेरामध्ये एकदम ठळक येऊ राहिला डायरेक्ट व्हिडिओ एकदम, माहिती मित्रांनो. फक्त मित्रांनो आपल्याला सपोर्ट करा. काय करावं नाही राहिले मित्रांनो. आता काय आपल्याला आता उद्या परत पेपर हिंदीचा पेपर आहे मित्रांनो. तर तयारी काय, आपण काय कॉप्या काही नेत नाही भाऊ. आपल्याला जेवढं तेवढं सोडवलं आपण पेपर. कॉप्या नेलं तर नागानच पावा लागत धरायचे कामं होते ते. त्याच्यापेक्षा आपण डायरेक्ट कॉप्या नेतो नाही, डायरेक्ट फक्त काय करतो, एक शॉर्पनर आणि एक स्क्रूड्रायव्हर आणि 3 पेन. ते बी पेनाची साई काय म्हणजे दुसरे पेन चालत नाही. जे आपण पहिल्यापासून जे पेपराला म्हणजे समजा आपण ज्या पेनानं पेपर लिहितो त्याच पेनानं पुरा पेपर झाला पाहिजे. नंतर तसंच एक शंभर पेन पाहिजे बा का तोच सही यायला पाहिजे म्हणून. तर मित्रांनो तरी सारखे मी असे 3 पेन गेले मित्रांनो डायरेक्ट. म्हणजे कसं हे 3 पेनानंच पेपर लिहितो मी. कारण कसं आहे साहेब बदलले तर पेपर चालत नाही म्हणे असं म्हणले सर लोक. त्याच्यामुळे असे 3 पेन आहे आणि एक पेन्सिल. हे बघा बस एवढंच. पट्टी पेन काय नाही मित्र तर त्याच्यानं आता काही गणिताच्या पेपरला लागणारच आहे खरं मेन. आणि एक पट्टी आहे, पट्टी दिली आहे आणि एक पॅड, कंपास आपल्या कर्कटक ते घ्यावं लागणार आहे. कारण कसं आहे कर्कटक आता गणिताच्या पेपरला लागणार आहे. तर मित्रांनो तर माझं हॉल तिकीट काही दाखवू शकत नाही तुम्हाला. कारण त्याच्यावर नाही का त्याच्यावर माझा मोबाईल नंबर, त्याच्यामुळे मी तुम्हाला काही दाखवू शकत नाही हॉल तिकीट. आणि आयडेंटिटी कार्ड पण दाखवू शकत नाही. दाखवलं बी तर ब्लर करून हे करून टाकाल मी. त्यामुळे मी त्याच्यापेक्षा हॉल तिकीट दाखवतो नाही त्याच्यापेक्षा. आणि काय मित्रांनो, तर मग चला मग भेटूत ना मग उद्याच ब्लॉगमध्ये. उद्या काय हिंदीच पेपर, मग हिंदीच पेपरात जाताना मग तुम्हाला परत दाखवतो मित्रांनो. आणि तर आता मी काय करतो मित्रांनो, आता पहिले व्हिडिओ एडिट करायला टाकतो. आणि व्हिडिओ एडिट केला का आणि इडून आता लगेच टाकून देतो मी कशावर, यूट्यूबवर अपलोड करून देतो. शेड्यूल लावून देतो डायरेक्ट करेक्ट 7:35चा नाही 7:25चा लावून देतो. आणि करेक्ट 7:25ला पडून जाईन व्हिडिओ. तर चला मित्रांनो, तर आता काय मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आपला पेपर करून आल्यावर आणि तुम्ही पाहू कसं गेला कसं नाही. उद्या पेपरामध्ये पाहू मग मित्रांनो. तुम्ही भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला मित्रांनो, तर बाय.